विद्यार्थ्यांनी बनवलेल्या रुचकर स्वयंपाकाचा आनंद घ्यावा। तेल टाकतात, थोडंसं जास्त तेल वापरायचं नाही। हा, एक नंबर बनेल। स्वागत आहे तुम्हाला नवीन ब्लॉग मध्ये। तर आज आम्ही शाळेवर रानभाज्याचा कार्यक्रम आणि आज आम्ही लिहायला राहिला रानभाज्या। तर चला बरं माझ्या मैत्रिणी काय आणलेलं देखू। तर मंडळी माझ्या मैत्रिणी आणलेलं पातोड आणि तांदूळच्या भाकरीवर तर नागलीच्या भाकरीवर आणि मी बनवलेलं कोथिंबीरची चटणी आणि नागलीच्या भाकरी। तर मंडळी माझी कोथिंबीरची मस्तपैकी तळायला राहिली आणि आता तळायला जायला आणि आता मस्तपैकी डबा मोबाईल भाकरी रेडी होई जायला आणि भाकरी बिकरी भाजी ते आम्ही आता शाळेत जायला राहिला। आज ना कार्यक्रम देखासाठी तुम्ही कंटिन्यू व्हिडिओ मला लागी राहा। I got a fifth of Patron and a blender, baby. Slipping on a swimsuit is overrated. We don't need a beach to get a half naked. Life's too short, let's not waste it. 'Cause paradise is wherever we make it. तर मंडळी आपण येलो होती म्हणजे मुळंगी आश्रम शाळेवर आणि या ठिकाणी जी रानभाज्याचा कार्यक्रम त्याने फुल तयारी चालली राहिली। या ठिकाणी स्टॉल लागी राहणार। तर गाईज या ठिकाणी स्टॉल मांडली राहणार, बाकीना चाली राहणार। तर व अन्नधान्य त्यानंतर रानभाज्याचा व तर गाईज या ठिकाणी पूर्ण रानभाज्याचा जो स्टॉल लागी राहणार ते तुम्ही देखू शकता आणि पूर्ण व्हिडिओ मग तुम्हाला माहिती भेटणार। कंटिन्यू व्हिडिओ मग लागी राहा। या ठिकाणी सर्व स्टॉल लाई राहण्यात, छोट्या छोट्या पुरी बेंच लाई राहण्यात आणि या ठिकाणी सर्व उरकाईशनी येलत भाज्या तुम्ही कंटिन्यू व्हिडिओ मग लागी राहा गाईज। तर मंडळी आपण या ठिकाणी लिहि राहणार यशनी कासनी भाजी, आळूनी भाजी व आणि बाजरीनी भाकर व तर या ठिकाणी सर्व जी आणलेलं आणि कोथिंबीरनी चटणी आणि पोळी आणलेलं तर या पूर्ण आपण अशा लिहि राहणार स्टॉल्सावर। तुम्ही कासनी व राजगिरी ना तर गाईज यशनी व राजगिरी आणि भाई चटणी भाकर कासनी तांदूळ का तुम्ही नकासणार आहे हा गावठी ना सर गावठी कोंबडीचं काय टाकायचं गावठी कोंबडी ना गावठी कोंबडी भाजी बीजी करने लेला ना जिवंत आहे ना कट देखा तर गाय जशी ना गावठी कोंबडी लिहायला एक नंबर आज पार्टीच व्हाय जाऊ द्या। तर या अशा पूर्ण स्टॉल लागेलं पूर्ण ऑफिस पे इथं डायरेक्ट शेवटनं वर्ग पावत। तर पब्लिक या ठिकाणी जवळपास 41 विद्यार्थी प्लस याशी भाग लिहिलं तुम्ही देखू शकता। टोटल स्टॉल लागेलत या ठिकाणी आणि गाव महिला पर्यवेक्षक वगैरे बराच येलत आणि थोड्याच वेळ मग आता कार्यक्रम चालू होणार रानभाज्या महोत्सव ना आणि या ठिकाणी कोणत्या कोणत्या भाज्यावत कशा पद्धतीने वत आणि तेच ना उपयोग काय चव कशी काय ती सर्व तुम्हाला व्हिडिओ मग देखायला भेटणार। तर देखील पूर्ण स्टॉल लागेलत सर्वसी बेंचवर काढीत येलत
पूर्ण अशी भागलेलं. पाऊसना वातावरणमुळे काय होईना की आपल्याला शाळेने वटावर लेना पड राहणार, नाही तर पटांगण मग गेल्या वर्षी पटांगण मग होता. स्वयंपाक खोलीमधील त्यांच्या अंगी जी सुगरण लपलेली आहे तिला बाहेर काढण्यासाठी आम्ही या ठिकाणी पुनश्च एकदा रानबाजी महोत्सवाचा या ठिकाणी आयोजन केलेलं आहे. शाळेचे सर्व कर्मचारी या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा गुणगौरव तर होणारच आहे, पण तालुका स्तरावर जर समजा त्यांचा नंबर आला तर आणखी आकर्षक बक्षीस त्या ठिकाणी त्यांना देण्यात येतील. म्हणून विद्यार्थ्यांनी ही गोष्ट लक्षात घ्यावी आणि उत्साहाने भाग घ्यावा. कारण इथं तुम्ही बोलले व्यवस्थित तरच तुम्हाला तालुका स्तरावर बोलता येईल आणि तिथून आपण तयारी करून प्रकल्प स्तरावरती या ठिकाणी जाऊ शकतो. आणि म्हणून सर्वांनी परिस्थिती बघून आणि ज्या पद्धतीचे प्रश्न असतील त्या पद्धतीने उत्तर द्यायचे आहेत. आता मी सर्व नागरिक शिक्षणप्रेमी सर्व पालक वर्ग यांनी परीक्षण करावं. घेऊ शकता बरं का. हो ना. नाही करत जायचं त्यांच्याकडे माईक देता येईल का? ओके. मोठी सांगा पूर्ण परीक्षणाचं काम चालू आहे. सर्वांनी विद्यार्थ्यांनी बनवलेल्या रुचकर स्वयंपाकाचा आनंद घ्यावा आणि आपलं परीक्षण त्या ठिकाणी नोंदवावं. कारण त्यामधूनच प्रथम 3 क्रमांक आम्हाला काढायचे आहेत. तर पालकांनाही मी विनंती करेल, ग्रामस्थ मान्यवर सविचार समितीचे अध्यक्ष सर्वांना मी विनंती करेल की त्यांनी परीक्षण करून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावं. 20 रुपयाला प्लेट आहे बरं का. 20 रुपयाला प्लेट तुम्ही फक्त तुकड्याचं मोडी मध्ये गेले ना. जरा खाता जाणार परीक्षणाचं काम चालू आहे. विद्यार्थ्यांनी वर्गात बसायचं. शिक्षकांनी सांगितलं नाही की तुम्हाला परीक्षण हळूच्या संपल्यानंतर भाजीपासून शरीराला काय उपयोग होतो? विद्यार्थ्यांना परीक्षण करण्याची संधी मिळेल कोणतं जीवनसत्व मिळतं? आणि मग वाढत निकाल असते. घेऊन त्याच्यात काय टाकलं परत तुम्ही? मसूरची डाळ गावठी होती का दुकानावरून आणली? गावठी आहे ना? ठीक आहे, गावठी खायचं, रानातल्या भाज्या खायचं. हा, ओके. हे काय? इंग्लिश भाजी खातात का?
इथं शिजवलेलं आहे कोबीची भाजी. आहे का? कुरडयाच्या भाजीमध्ये काय काय टाकावं लागतं? हा हिरव्या मिरच्या अजून अजून लसूण का? तुम्ही स्वतः बनवली का? हा पण तुमच्या मॅडमांनी सांगितलं स्वतः बनवलेला आहे मग कला गुण आहे. अजून मूळ वस्तू राहिल्या कसली भाजी? तेल राहिला याला तेल शिवायचं तर आहे ना तेल राहिला शरीराची जी झीज होती वरून काढतात. तुमच्या शरीराला काय काय मिळतं सांगितलं का कोणी? अळूचे पातोडे खाल्ल्यानंतर त्याच्या पाण्याचा उपयोग हा एखादं जीवनसत्व मिळत असेल ना आपल्या शरीराला त्याच्यापासून. कोणतं जीवनसत्व मिळतं? घरी तुमच्या बनवतात आई वडील वगैरे कुठून आणतात ती भाजी? रानात. आणि पावसाळ्यात जे भाजी वगैरे रानात वगैरे जंगलात वगैरे असते ते आणतात ते खातात का ते नेहमी? काय 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 टाकलं त्याच्यात? हा अजून तेल पण टाकलं. किती तेल टाकतात? थोडंसं ना, जास्त तेल वापरायचं नाही. हा ठीक आहे. भाकर कसली? गहूची. याला पण तेल लावता का तुम्ही? विदाऊट तेलची चपाती नाही चालत का? बिगर तेलाची बिगर तेलाची तेल लावायचं नाही, कारण ते पोटात आपलं गडबड होऊन जाते. गॅस गॅस पकडतं, हे करतं ते करतं. त्यामुळे आपले जे आदिवासी लोक इकडचे ना रानभाज्या जे असतात किंवा इकडचे जे लोक जशा पद्धतीने खातात ना त्याच पद्धतीने खायचं, म्हणजे रोगप्रतिकार शक्ती आपली वाढत राहते. हा ठीक आहे. बस झालं का आता? शेवटी आहे ना अजून शेवटी जास्त अजून इंटरेस्टेड. ही बाजरीची भाकर आहे बाई. चांगली शिजवली का? आणि ही भाजी असं उळशाची का? आणि हे वडे आहेत का? भजे भजे त्याच्यात काय टाकलेले? कोणती भाजी मिक्स केलेली आहे? काय काय टाकलेलं आहे? हा आळूचे भजे म्हणजे वडे. या वड्यापासून भजीपत्र म्हणतात त्याला. तुमच्या शरीराला काय उपयोग होतं? शिक्षकांनी सांगितलं का? कोणते व्हिटॅमिन्स मिळतात? जीवनसत्व कोणते असतात त्याच्यात? नाही माहिती. ठीक आहे, सरांना विचारून. हा ही कोंबडी भाजीपाल्यामध्ये मोडते का? ठीक आहे. बरं भाजीच बनते तिची भाजी बरोबर आहे. या कोंबडीची मटण खाल्ल्याने कोणतं जीवन माणसांना? कोंबडीच्या अंडामध्ये कोणतं जीवनसत्व आहे? तुम्ही अंडा खाल्लेला आहे का? अंडामध्ये रक्त आहे का? हा आहे. मग कोंबडी आधीची का अंडा आधीचा? हा कोंबडी आधीची आणि अंडा नंतर. अंड्यामधून पिलं निघतं, कोंबडी असलंच काय गडबड? गावठी कोंबडी कधीशी बाजारातून वगैरे खूप दिलेलं आहे. गावठीच कोंबडी खातात का? चिकन वगैरे खातात? चिकन चांगलं का आहे? गावठी कोंबडी चांगली? गावठी ना? ठीक आहे. चिकन वगैरे खाल्ल्यानंतर शरीराला थोडासा त्रास होत असेल ना. गावठी कोंबडी खाल्ल्याने काही होत नाही. बरोबर आहे ना? ठीक आहे. भाजी कसली आहे बाळा? हा लई मोड कुठून आणली? कोणत्या जंगलचं नाव काय आहे? उभा राहा रे. उभा राहा. हा? जंगलात आणली. कोणत्या जंगलाचं नाव? डोंगराचं नाव नाही सांगता येत. घरामधून आणलं. तिथं कोणत्या भाज्या आहेत? कोणत्या भाज्या? बटाट्याची पण होती का? डाळ
माटलाची भाजी पावसाळ्यात तुमच्या घरात किती दिवस आणतात आई वडील? हा खातात ना कायम. आणि नागलीची भाकर करतात ना, नागलीची भाकर दररोज खाल्ल्या. नागलीच्या भाकरी खाल्ल्याने पचनक्रिया सुधारते, शरीरात आपल्या ऊर्जा निर्माण होते, स्मरणशक्ती वाढते, जास्त प्रमाणात प्रोटीन आणि लोह आपल्या शरीराला मिळतं. त्यामुळे आपले हाडे मजबूत होतात आणि शरीर चांगलं काम करतं आणि पचनास ते उलट हलके असते. त्यामुळे आपल्याला दिवसभर फ्रेश वाटत असतं, उत्साही आळशी माणूस बनत नाही. त्यामुळे नागलीची भाकरी दररोज किमान आठवड्यातून 2 ते 3 वेळा तरी खायला पाहिजे. आणि त्याच्याबरोबर ही रानभाजी खात जाईल. लसणाची चटणी आहे का ही? चटणी कसली? लोणचं आहे. आणि भाजी राजगिरा पावसाळ्यात पण खातात आणि हिवाळ्यात पण खातात ना. बर, ही राजगिराची भाजी कुठून आणली तू? मोरदऱ्यातून हिने आपला राजगिऱ्याची भाजी आणलेली आहे. बरोबर आहे की नाही? राजगिऱ्याची भाजीचं तिने महत्व पण आपल्याला सांगितलेलं आहे. म्हणजे किती त्यांच्यामध्ये उत्साह आहे. सर्व काही गोष्टी म्हणजे संस्कृतीला जपून आहेत आणि आदिवासींच्या ज्या रूढी परंपरा असतील ते पण त्यांना माहिती आहे. आणि घरात कुटुंबात सर्वच खातात ना. हे कोणी खात नाही, सर्वच लोक खातात ना. ठीक आहे, मग चांगली गोष्ट आहे. आणि तुम्हाला हे प्रदर्शन करण्यासाठी शिक्षकांनी वगैरे गायडन्स केलं, मार्गदर्शन केलं होतं का? करतात ना दरवर्षी ना. कितवीला आहे तू? 6वीला. शाबास. आता पुढच्या वर्षी पण व्यवस्थित 2 ते 4 भाज्या आणायच्या आणि असं प्रदर्शन मध्ये सहभागी आहे. राजगिरा म्हणजे जंगलातला राजगिरा आणि आपल्या घराजवळ तो वेगळा. जंगलातला जंगली राजगिरा. वापरतात आणि याची चटणी पण बनवता येतात आणि भजी पण. याच्याने भाजी पण बनवू शकतो आणि वडे पण बनवू शकतो येतात. वडे पण बनवतात आणि भाजी पण बनवतात. आपल्यालाही खाण्याचा आनंद आणि नवीन खायला मिळतं. मजेशीर, त्यामुळे छान वाटतंय थोडंसं. चालेल.